नमस्कार मित्रांनो, मी तुषार उफाळे सरळ गोरेगाव मधून मुंबई 65 मी रॅपर पण आहे त्यामुळे थोडा असं बोलतोय. माझ्या चॅनल तुम्ही बघू शकता 2-3 रॅप सॉंग्स मी अपलोड केलेले 4 वर्षापूर्वी. बट आय एम स्टील अ रॅपर अँड ब्लॉगर अँड ट्रेडर, एव्हरीथिंग. आय जस्ट डू अ लॉट ऑफ थिंग्स. पण आता जॉबचा कंटाळा आलाय त्यामुळे ब्लॉगिंग स्टार्ट, आजपासून ब्लॉगिंग स्टार्ट. हिंदी फ्रीडम हवी आहे. हो, फ्रीक यार. ह्या चक्करमध्ये व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या चक्करमध्ये ट्रेड पॉइंट गेला. तुम्ही बघू शकता इथे मला घ्यायचा होता 120 ला. आता नाही घेऊ शकत. आता नाही घेऊ शकत. सकाळी तसा मला प्रॉफिट झाला 3,000चा, तुम्ही बघितला असेल. शो यू. हे बघा पोझिशन्स. 3,350 प्रॉफिट सकाळ सकाळ. ऍक्च्युली ट्रेड मी काल रात्री घेतलेली, बिकॉज जपानचा आज रिझल्ट होता इंट्रोसेट हाईटचा. 25 बीपीएस ने हाय होणार होता. आणि मला पॉझिटिव्हिटी होती की या मार्केट चांगला जाणार आहे, सगळे पॉझिटिव्ह न्यूज होत्या. अँड दॅट गिव्ह मी अ प्रॉफिट ऍक्च्युली. इनफ ऑफ. तर बघूया आपल्याला काय भेटते का ट्रेड करण्यालायक. मिळालेलं ते गेलं. 25,900. 25,900 सीई. सीईपीई. सी म्हणजे कॉल ऑप्शन्स, पी म्हणजे पुट ऑप्शन्स. ओके ओके. 1 मिनिटचा ट्रेड, 5 मिनिट नको. याच्यामध्ये बघूया एकटी आता आर्ली बेस मध्ये. ओके नाईस. तिने रिव्हर्सर मारलाय. तसं माझ्यासाठी आजचा इनफ प्रॉफिट भेटलाय मला. सेकंड ट्रेड करायची गरज तर नाहीये, पण चला एक कंटेंट बनवण्यासाठी ट्राय करूया आपण. करूया काहीतरी. ओके. 1 मिनिटच्या कॅन्डल मध्ये, 1 मिनिट 5 मिनिटची कॅन्डल आहे. 1 मिनिट मध्ये अजून खालती येणार हा. मी मोस्टली 1 मिनिट जर आर एस आय दिसतो तुम्हाला, आर एस आय ओव्हरबॉट रिजन मध्ये गेला तर मी बाय करेन. आज पोलीस होता फुल मार्केट. मला ऍक्च्युली वेळ नाही भेटला सकाळपासून, बिझी होतो. मी बीएफएक्स इंडस्ट्रीमध्ये कामाला आहे, पण आता कंटाळा आला. बीएफएक्स इंडस्ट्री मध्ये हालत बेकार झाली सध्या. कंटाळा आला. पण एक दिवशी मी बीएफएक्स पब्लिक साठी काहीतरी करणार आहे. तुमच्यासाठी मी युनिटी स्टार्ट करणार आहे. काहीतरी तुमच्यासाठी करणार आहे एक दिवशी. फॉर शुअर. फॉर शुअर. आय कॅन फील यू ब्रदर्स. सध्या मी हे करतो. मला सबस्क्राईब करा, शेअर करा, फेमस होऊ द्या. माझा आवाज गव्हर्नमेंट पर्यंत पोहोचेल ना, की मग तुमच्यासाठी मी काहीतरी करेन. रोजगार उपलब्ध करेन, सर्व सर्व करेन. आणि गाड लीडर गुड बॉडी तो. ओके. मस्त बोललो ना. खालती येणार तो थोडं नंतर घेऊया आपण ट्रेड. तसं मी 2:30 वाजले, यानंतर ट्रेड एवढा मी करत नाही, बट एक ट्राय करूया कंटेंट साठी. फॉर द कंटेंट. क्रिप्टो में क्या सीन है भाई. बिटकॉइन. भाई मी तुम्हाला ना क्रिप्टो करन्सी, एनएफटी, नॉन फंगिबल टोकन, आर्ट्स वगैरे, स्टॉक मार्केट, सर्व सर्वचा बेसिक बेसिक नॉलेज देईन. डोंट वरी गाईज. सबस्क्राईब करा. बिटकॉइन इज ॲट 88. डबल बॉटम बनले इथे डेली चार्ट मध्ये. कुड गो अप फ्रॉम हिअर, किंवा एक पुन्हा एक असा एम पॅटर्न म्हणून पुन्हा खालती येऊ शकतो. नाही, आय डोंट थिंक सो. जाईल वरती. आपली इन्व्हेस्टमेंट इथेरियम मध्ये आहे, शिबा मध्ये आहे, शिबा इनू कॉइन. क्रिप्टो करन्सीचा जो जलवा आहे ना,
मी ज्यावर इम्प्रेस झालो 2021 मध्ये या गोष्टीमध्ये आलो. तुम्हाला मी सांगेन नेक्स्ट व्हिडिओमध्ये का कसं काय होऊ शकतंय, काहीही होऊ शकतंय. भाई रातोरात आम्ही रातोरात रिचेस पण होऊ शकतो. रॅक्स टू रिचेस, रिचेस टू रॅक्स पण जाऊ शकतात. एनिथिंग इज पॉसिबल इन दिस वर्ल्ड. ओके, या कम डाऊन ब्रो, कम डाऊन. अजून आहे ना खालती आहे. मी गेम पण इन्स्टॉल केला. GTA खेळूया का? हे असं बसून राहून तर कंटाळा येणार. ऍक्च्युली स्टॉक मार्केटमध्ये हा पॉईंट आय गेस भेटतं. लगेच आपण जेव्हा पण म्हणजे तुम्हाला वाटेल की हा 15 मिनिटं कधी पण काढा आणि ट्रेड खेळा, असं नसतं. दिवसभर बघावं लागतं आणि एक्झॅक्ट पॉईंट जो आपला प्रत्येकाचा पॅटर्न वेगवेगळा सेट असतो. प्रत्येक जण वेगळ्या पॅटर्नला अंडरस्टँड करतो. तो आपला पॅटर्न मिळेपर्यंत, बनेपर्यंत किंवा अंडरस्टँड होईपर्यंत आपल्याला बघावं लागतं, वाट बघावं लागते. येस, इट्स अ फुल डे जॉब ऍक्च्युली. मी ऑप्शन ट्रेड जास्त करत नाही. स्विंग ट्रेड, बेसिकली स्विंग ट्रेड. माझ्याकडे अजून एक फॉर्म्युला आहेत, दाखवतो तुम्हाला. हो, हो, हो. Backup, stop. Compounding formula I have created. I have created a compounding formula. ज्यामध्ये मी ऍक्च्युली प्रॉफिटमध्ये आहे. मी जेव्हा स्टार्ट केलं 2021 मध्ये, फर्स्ट इयरला तर ऑफकोर्स ऑप्शन्स मध्ये लोक लॉस मध्ये जातात. प्रॉफिट लॉस असं चालूच असतो. तो लॉस रिकव्हर करून प्रॉफिटमध्ये, पण स्विंग ट्रेड मधून माझी थोडी क्विक, मी ग्रास्पिंग पॉवर क्विक आहे माझी, जास्त आहे. मी लगेच ग्रास्प करतो कोणतीही गोष्ट, फटाफट समजतं मला. त्यामुळे मी एका वर्षात सुधारलो. मला कळालं की ऑप्शन बाईंग मध्ये एवढा प्रॉफिट नाही जेवढा स्विंग ट्रेड मध्ये. हे मी असे फॉर्म्युला हे बनवलंय असं की किती वेळ लागेल आपल्याला मल्टी बिलियन मिलियनर व्हायला किंवा करोडो रुपये छापायला वगैरे, असं त्याचे सीन्स. हे मी आता नाही सांगणार. हे मी माझ्या 100K सबस्क्रायबर झाले ना की हा मेन फॉर्म्युला देईन. कारण यासाठी पण थोडंफार चार्ट पॅटर्नचं नॉलेज, ट्रेडिंगचं नॉलेज असणं गरजेचं आहे. ओके, सो येस, तोपर्यंत माझे 100K सबस्क्रायबर्स होईपर्यंत तुम्हाला मी बेसिक नॉलेज तर इथून देईनच, राईट. आणि 2च दिवसातून फक्त ऑप्शन जर ट्रेडिंग करायची आहे तर फक्त 2च ट्रेड घ्यायच्या. इदर इट्स लॉस ऑर प्रॉफिट. 2 ट्रेड झाल्या क्लोज करून टाकायच्या आणि स्टॉप लॉसेस ठेवायचे. स्टॉप लॉस पण किती, 3 पॉईंट नाही तर 5 पॉईंट. दाखवतो तुम्हाला आता. एक खेळ, लॉस असो नाही तर प्रॉफिट असो, एक्झिट मारायचा बस. मेन बेसिक माझं स्विंग ट्रेडवर फोकस करायचं. पण ऑप्शन ट्रेड करणं गरजेचं आहे का? शिकण्यासाठी, फक्त शिकण्यासाठी. ऍज अ करिअर म्हणून नका विचार करू. शिकण्यासाठी आणि डेली 2 ट्रेड घेतणं बस इनफ. कारण ऑप्शन ट्रेडिंग करूनच चार्ट पॅटर्न्स, परत जी पेशन्स लेवल, ह्या सगळ्या गोष्टी समजण्यात येतील. त्यानंतर स्विंग ट्रेड मध्ये पण तुम्ही करू शकता कमाल. काहीतरी कॅमेऱ्याचा प्रॉब्लेम झालेला. ठीक आहे, आता आता करूया आपण काहीतरी, काहीतरी आता करूया. ला 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 ला, निफ्टी अजून खालती येतोय म्हणून थांबूया. तर आज कॉल ऑप्शनच घेण्यासारखं आहे. आज बुलिश ट्रेंड आहे, सो ट्रेंड वाईज ऑप्शन बाईंग करायची. थोडा वेट, मिळाला तर मिळाला, नाही तर नाही. ट्रेड घ्यायची वेळ आलेली आहे. ट्रेड घ्यायची वेळ आलेली आहे. बाय मी 122, या 122 ला 122 ला भेटला पाहिजे. Fuck, it's going up. Let's do it at 123.
123 ला भेटला पाहिजे. एकशे तेवीस यस भेटला. आणि मी स्टॉपला 120. 119 ठेवतो. 4 पॉईंट नंबर. झाला माझा स्टॉप लॉस पण ठेवला. सो नाव सी. काय 5 पॉईंट मिळाले तरी बस आहे. अय्यो फक्त 5 पॉईंट रे. फक्त 5 पॉईंट दे रे. All I want is you. क्या तुमने कभी किसी से प्यार किया? किया, मैंने भी किया. गाणी लावायची आहे, त्यामुळे गाणी खूप आवडतात, पण कॉपीराइट इश्यू वगैरे ते मला बघायचंय काय सीन आहे नक्की. तुम्ही आता क्रिस ब्राऊनला वाजवलं, क्रिस ब्राऊनची गाणी वाजवली. दॅट्स माय फेवरेट आर्टिस्ट. वरती जा. इट्स लाईक गेम. वरती जा वेंडी. रे वरती जा रे. वरती जा रे. तेव्हा गेलेला 123 ला का ना. एवढा वेळ घेतो ना यार, मला जेवायचं. मी जेवलो नाहीये, भूक लागली मला. आय लव्ह यू. माझी रेकॉर्डिंग मोबाईलची बंद झालेली आपोआप. आय डोंट नो हाऊ. चल रे, दे ना थोडासा प्रॉफिट. थोडा. वन बूम ब्रो. ओनली वन कॅन्डल. एक नंबर. चला मी एक्झिट मारतो. पहिलं तर मला हे एक्झिट मारावं लागलं. एक नंबर. कितीला एक्झिट मारलं मी? 128 ला. 123 ते 5 पॉईंट झाले. 5 पॉईंट झाले राईट. तुम्ही आता बोलाय छोटासा प्रॉफिट वगैरे, पण या एका ट्रेड मध्ये ठीक आहे. सध्या ऍक्च्युली मला भूक लागली. एका ट्रेडला 5 पॉईंट ठीक आहेत. 382. ऍक्च्युली टाइम नाही ना, मध्ये बसलो असतो ना चांगले चान्सेस मिळाले असते. हा जो 2:30च्या नंतर 3च्या नंतरचा टाइम ना एवढा ट्रेडिंग साठी बेस्ट नाहीये. लो लिक्विडिटी असते, लो व्हॉलॅटिलिटी असते, लो व्हॉल्यूम असतो. सो ठीक आहे. ट्रेडिंग आजच्यासाठी बस झाली. तुम्हाला दाखवायचं होतं थोडा चान्स, दाखवला. बस एक्सप्लेन मी नंतर करेन. फर्स्ट ब्लॉग आहे त्यामुळे कसं सर्व घाईमध्ये झालं, मला नीट करता नाही आलं. CEP, इव्हन चार्ट पॅटर्न्स, कॅन्डल स्टिक्स, काय कसं बघायचं वगैरे तुम्हाला सांगेन मी नंतर, हळूहळू सांगत जाईन. सो सबस्क्राईब माय चॅनल. ओके. जर हा अर्धा तासाचा व्हिडिओ झाला नसेल, मला ऍक्च्युली गेमचा व्हिडिओ पण बनवायचा होता, गेमिंग वगैरे. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बनवेन. बाय बाय. सी यू गाईज. सी यू.